आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल पालक पनीरची रेसिपी। नेहमीपेक्षा थोडे वेगळे मसाले वापरून वेगळ्या पद्धतीने पण झटपट बनवता येईल अशी आपण ही भाजी आज बनवणार आहोत। ही भाजी पुरीसोबत खायला खूपच छान लागते। स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी फ्रेश पालक घेतलेले आहे। ही पूर्ण एक जुडी वापरलेली आहे पालकची। तर हे पालक पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने आणि आता एका पातेल्यामध्ये टाकून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आणि ते मी थंड व्हायला ठेवून दिलंय। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलंय। आता हे बटर मेल्ट झालं की त्यामध्ये पनीरचे तुकडे घेतलेत ते व्यवस्थित परतून घेऊया आपण बटरमध्ये। तर इथे मी 200 ग्राम पनीर वापरलेलं आहे आणि त्याचे पीस करून हे असे छान असे परतून घेतले बटरवरती। त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोड्या बटरवरती आपण 1 चमचा जिरा टाकलेला आहे। त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो। आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं बटरवरती अगदी सॉफ्ट होईपर्यंत। मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं असं छान हे परतून घ्यायचं। आता हे याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत आणि ती भाजीमध्ये आपण वापरणार आहोत। तर हे झालेलं आहे। थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण जे कांदा आणि टोमॅटो हे परतून घेतलेलं आहे तर ते सुद्धा यामध्येच आपण टाकून घेऊ आणि छान अशी ग्रेव्ही तयार करून घेऊयात। तर आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलंय आणि हे अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे बघू शकता। तर गॅसवरती मी एक कढई ठेवले त्यामध्ये थोडासा बटर टाकून घेतलंय आणि त्यामध्येच 1 ते 2 चमचे तेल टाकणार आहे। तर हे सगळं छान तेल तापलं की मग यामध्ये अर्धा चमचा जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत आपल्याला। तर 1 चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। गॅस अगदी मंद आहे। मंद गॅसवरती हे अगदी 1 मिनिटं असं परतून घ्यायचं। आता हे परतून झाल्यावरती आपण जी तयार केलेली ग्रेव्ही आहे तर ती यामध्ये टाकून घ्यायची आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं। अशा पद्धतीने पालक पनीर नक्की बनवून बघा आणि नक्की आवडेल तुम्हाला। तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलंय आणि थोडं पातळसर असं ही ग्रेव्ही तयार केलेली आहे। तर याला छान आता उकळी येऊ द्यायची। छान एक उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी अर्धा चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे आणि त्यामध्येच साधारण 3 ते 4 चमचे मलाई टाकलेली आहे। त्याऐवजी तुम्ही दही पण टाकू शकता। तर आता हे टाकून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघू शकता रंग किती छान आलेला आहे। ग्रेव्ही थोडी घट्ट होत आली की आपण यामध्ये पनीर ॲड करून घेऊ। आता मी हे सर्व पनीर यामध्ये टाकून घेते। नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतर एक उकळी आली की आपली भाजी तयार होईल। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची साधारण 3 ते 4 मिनिटं। आणि बघू शकता ही तयार झालेली आहे आपली भाजी। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि तयार आहे ढाबा स्टाईल पालक पनीर। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर वरून थोडीशी मी फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे आणि ही भाजी पुरीसोबत खूपच छान लागते। तर जरूर ट्राय करून बघा तुम्ही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
आणि पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.